संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद अरे आवाज पुण्याचा संजय राऊत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते आमच्या सामनाचे संपादक या लोकसभेमध्ये देशाचा आवाज उठवणारे संजयजी राऊत साहेब यांच्या विरोधात काल भाजपने पुतळा दहन केला आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये मुलाखत दिले। काही आमदार नव्या आमदारांनी काही मुलाखत दिले की संजय राऊत असे आहेत तसे आहेत। अरे बाबा तुला गेल्या महापालिकेत तुझे घरचे 16 नगरसेवक आम्ही केले आमच्या पक्षाच्या चिन्हावर। तू काय केंद्रीय मंत्री सुशील शिंदेच्या नावावर हजारो कोटी पैसे कमवला, तू त्यांचा होऊ शकला नाही आमचा होऊ शकला तू भाजपचा का होऊ शकतो असं त्या आमदाराला माझं आव्हान आहे। आणि ते पालकमंत्री विकासात्मक असं म्हणत असतात, विकास करणारे पालकमंत्री म्हणतात ज्या माणसावर वीज चोरीचे गुन्हे आहेत, ज्या माणसावरती त्यांच्या जिल्ह्यामध्ये लिंक पिसाट व्यभिचारी म्हणून त्यांच्यावर गुन्हे आहेत, अशा माणसाने या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ नये। या महापालिकेमध्ये महापौरच्या माध्यमातून स्थायी समिती चेअरमन चाकोतेताई त्यांचा प्रचंड भ्रष्टाचार आहे, करोडोचा भ्रष्टाचार आहे, रस्त्यात भ्रष्टाचार आहे, नाल्यामध्ये गाळामध्ये भ्रष्टाचार आहे। त्या पालकमंत्री त्याच्याकडे लक्ष घ्यावं। तुम्हाला जर कामच करत असेल तुम्ही या शहरातले अवैध धंदे डान्सबार गुटखा मटका सगळा बंद करा, मग तुम्ही आम्हाला शानपण शिकवायला या, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ। तुम्ही असंच जर आमच्या नादी लागलात राऊत साहेब तर लांब राहिले। सोलापुरातले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक तुम्हाला भास आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही असंच भ्रष्टाचार करत राहिला तर सोलापूर शहर बंद पुकारून तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीतर्फे आंदोलन पुकारू। म्हणजे संजय राऊत यांनी शिवी दिली आहे माध्यमांसमोर बोलताना, शिवीचं समर्थन करताय का? अहो चित्रावा काय म्हणजे तुम्ही ऐकता माझ्या पायाला छप्पन बांधून फिरते म्हणजे त्याचा काय अर्थ आहे का नाही? त्याला तुम्हाला नुसतं येड जाऊ म्हणलं की एवढा लागला झोंबला तुम्हाला। मी तर म्हणतो येड जावा नाही, लिंग पिसाट आहे, व्यभिचारी आहे, भ्रष्टाचार आहे। बालाजी सरोवर बसून तुम्ही काय करता वरच्या मजल्यावर त्या सोलापूर शहरातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। पालकमंत्री त्याला उत्तर दिले कोण संजय राऊत? राजा राऊत तर माहित आहे ना, संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत, 1 वर्ष जेलमध्ये बसले, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही असा कणखर नेता म्हणजे शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता खासदार म्हणजे सामनाचा संपादक। सामना निघाला की जगामध्ये तुमच्या मीडियामधून सामनाचे अग्रलेख प्रसिद्ध होत असतात ते संजय राऊत आहेत। तुम्हाला फक्त इतकंच राजा राऊतच माहिती आहे तुम्हाला, जे बाहेरच्या पक्षातून आलेले, जे अनगरचे गुंड लोक, 3 पिढ्यामध्ये दरोडे घातलेले लोक ते तुम्हाला माहिती आहेत। संजय राऊत कसं माहिती असतील? बरोबर आहे ना? आणि तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत? तुम्ही बाहेरून आलात राष्ट्रवादीमधून। इथले जे आता महापालिकेमध्ये 87 नगरसेवक आले त्यातले 62 नगरसेवक बाहेरून विकत घेतलेले भांडगुळे लोक आहेत। मूळ ओरिजिनल रोहिणी तळवळकर सोडलं तरी तर कोणच नाही शिल्लक। पालकमंत्री म्हणून गोरेंची नेमणूक झाली, कुणाला काय काय भेटलं, परंतु सच्च्या भाजपच्या कार्यकर्त्याला काही भेटले नाही। आणि त्या पालकमंत्र्याचे जे चाटुकार होते त्यांनी स्वतःच्या भक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी काल संजय राऊत साहेबांचा पुतळा या ठिकाणी दहन केला। परंतु या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून सन्मान्य संजय राऊत यांच्या फोटोला दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि संजय राऊत हे आमच्यासाठी नक्कीच प्रेरणास्थान आहेत। परंतु एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते की काल जे सच्चे भाजपचे कार्यकर्ते होते ते प्रचंड आनंदले होते की ज्याप्रमाणे पालकमंत्र्यावर प्रेम आहे परंतु प्रधानमंत्र्यावर प्रेम नाही असं त्यांनी समाज माध्यमात टाकलेलं आहे। एक रोहिणी तडवळकर व बाकी काही मोजके सोडले तर आज भाजपमध्ये सच्ची भाजपा दिसत नाही आणि ही खतखत त्यांच्यातूनच बाहेर येत आहे। त्याला फक्त आम्ही एक वाट करून दिली असं मला वाटतं व यापुढं संजय राऊतच नाही तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं आव्हान आम्ही सहन करणार नाही। गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल झाला असू दे, असे गुन्हे पचवायची 100 ताकद आहे आमच्याकडं आणि असं शिवसैनिक गुन्ह्या बिन्याला घाबरत नसतो। ओळखत नाहीत म्हणतात संजय राऊतांनी फाईटमध्ये बोलताना शिवी दिलेली आहे। असं चित्रा वाघ तर आयझेड म्हणाल्या होत्या। आयझेडचा अर्थ काय होतो ते चित्रा वाघना विचारा, आम्ही फक्त वायझेड म्हणालोय। A to Z म्हणलं तर मग लय अवघड होऊन बसशील आणि ही शिवसेना आहे। आमच्या बळावर तर तुम्ही जाऊन तिथं बसलात, नंतरनं तुम्ही इतरांचे पंख कापायला सुरुवात केली ईडी वापरून, परंतु ही शिवसेना तुम्हाला कधी संपवता येणार नाही आणि संपणार पण नाही। पालकमंत्री म्हणतात की संजय राऊत? संजय महाभारतात पण एक पात्र होतं म्हणावं त्यांना, आणि त्या संजयपासून हा संजयपर्यंतचा प्रवास जर माहीत नसेल तर एकदा महाभारत पण वाचून घे म्हणावं।
कारण रामायण ह्यांनी नीट वाचलं नाही. रामाच्या मंदिरात चोरी करणारी लोक ह्यांनी आम्हाला रामभक्ती वगैरे शिकवू नये, रामरक्षा तर बिलकुल शिकवू नये.